नमस्कार मंडळी. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल आणि खाऊशी वाटेल अशी आज झणझणीत आपण अंडा मसाल्याची रेसिपी बनवतोय. असा अंडा मसाला आपण खूपदा हॉटेल, रेस्टॉरंट किंवा ढाब्यावरती खातो, जो चवीला खूप छान लागतो, दिसायला देखील खूप चमचमीत दिसतो. असा अंडा मसाला जर घरी बनवायचा म्हटला ना, तर खरंच खूप सोपा आहे. रेसिपी शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आज आपण यामध्ये 2 असे खास इन्ग्रेडियंट वापरणार आहोत ना, जेणेकरून टेस्ट आणि टेक्स्चर दोन्हीही अगदी हॉटेल आणि रेस्टॉरंटसारखं येतं. हा अंडा मसाला गरमागरम फुलक्यासोबत किंवा राईससोबत खूप छान लागतो. त्यासाठी इथं मी 8 अंडी घेतली होती. अंडी सुरुवातीला स्वच्छ धुवून पातेल्यामध्ये घातले आणि त्यामध्ये भरपूर पाणी आणि मीठ घालून एक 10 ते 12 मिनिटासाठी ही अंडी शिजवून घ्यायचीत. आता कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घातलं. पातळ चिरलेली 2 कांदे यामध्ये आपल्याला व्यवस्थित असे परतून घ्यायचेत. खूप जास्त आपल्याला हे डार्क करायचे नाहीत, फक्त हलकेसे मऊ झाले पाहिजेत. त्यानंतर यामध्ये आपल्याला काही लसणाच्या पाकळ्या घालायच्यात. एक 4-5 लसणाच्या पाकळ्या इथे घालायच्या. त्यानंतर एक मध्यम आकाराचा टॅमॅटो घालायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं एक 4 ते 5 काजू इथं मी घातलेले आहेत. त्यानंतर कोथिंबिरीच्या काड्या यामध्ये घालायच्या. कोथिंबीर जरी घातली तरीसुद्धा चालणार आहे. हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचे. एक 3 ते 4 मिनिटासाठी हे व्यवस्थित परतून घेतलं. त्यानंतर यामध्ये मी आलं घातलं. पुन्हा 2 मिनिटासाठी परतून घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित थंड करून आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तोपर्यंत इथं अंडीसुद्धा व्यवस्थित अशी उकडलेली आहेत, म्हणजेच शिजलेली आहेत. आता या अंड्याची साल काढून घेऊया. अंडे व्यवस्थित उकडले ना तर साल व्यवस्थित निघते आणि अंडे जर व्यवस्थित उकडले नाही तर ते अंड्याची सालसुद्धा व्यवस्थित निघली जात नाही. किंवा खूप जास्त मोठा गॅस करून जर तुम्ही अंडे उकडले ना तर ते फुटतात, पूर्ण पातेल्यामध्ये खराब होतं. त्यामुळे ना अंडे मध्यम गॅसवर त्यामध्ये थोडंसं पाण्यामध्ये मीठ घालून अंडी शिजवून घ्यायची. अशा पद्धतीने जर अंडी शिजवली ना तर आतपर्यंत व्यवस्थित शिजली जातात आणि पाण्यामध्ये फुटत देखील नाही. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने अंडी उकडत जा. आता इथं सगळी अंडी मी सोलून घेत आहे. आपलं जे वाटण आपण तयार केलं होतं कांदा, टॅमॅटो आणि काजू घालून, ते सुद्धा व्यवस्थित थंड करून मी प्लेटमध्ये काढून घेतलं. आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं. गरज लागली तर थोडंसं पाणी घालून हे तुम्ही वाटून घेऊ शकता किंवा पाणी न घालता जरी वाटून घेतलं ना मंडळी तरी देखील चालणार आहे. पाणी न घालता वाटून घेतलं ना तर काय होतं ना, कढईमध्ये ज्यावेळेस आपण हा मसाला फ्राय करतो ना तर खूप जास्त उडत नाही, नाहीतर खूप तेलाचे शिंतोडे उडतात. त्यामुळे पाणी न घालताच वाटून घ्यायचं. आता त्याच कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घातलं. त्यामध्ये लाल तिखट, थोडीशी धना पावडर आणि मीठ घातलेलं आहे. आता यावरती आपल्याला ही अंडी जी आहेत ना ती फ्राय करून घ्यायची आहेत. हे बघा, तर इथं मी आज लगभग 6 अंड्याची भाजी बनवत आहे. 2 अंडे मी मुलांसाठी काढून ठेवली होती. आता ही अंडी व्यवस्थित अशी परतून घ्यायची. छान मसाल्यांचं कोटिंग याला आलं पाहिजे आणि हलकेसे हे थोडेसे यातनं डाग पडले ना की काढून घ्यायचे. एक 2 ते 3 मिनिटासाठी ही अंडी मी परतून घेतले होते. मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर आज पहिल्यांदा आला असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कुठेही जरासुद्धा आवडला ना तर व्हिडिओला लाईक करा. पुन्हा एक मोठा चमचा तेल घातलं. त्यामध्ये अर्धा चमचा जिरं, एक दालचिनीचा तुकडा, 2 मिरच्या आणि त्यानंतर 2 ते 3 तमालपत्र यामध्ये घातले. फोडणी व्यवस्थित तयार झाली की तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचं. आता हे वाटण आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. छान असं याला मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आणि तेच पाणी यामध्ये घातलेलं आहे. म्हणजे काय होतं ना, आपला मसाला व्यवस्थित परतला जातो आणि मसाला करपत देखील नाही. आता आपल्याला यामध्ये काही पावडर मसाले घालायचे आहेत. त्यामध्ये इथं अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, साठवणीतलं काळं तिखट आणि थोडीशी हळद आणि मीठ यामध्ये मी घातलेलं आहे. आता हे सगळे मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. हे बघा, व्यवस्थित मिक्स झालं की यावरती झाकण ठेवायचं. गॅस हा बारीक करायचा आणि 2 ते 3 मिनिटासाठी याला एकदा मध्ये हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवून परतत राहायचं. जितकं छान तुम्ही याला परतून घ्याल ना तेवढी ही ग्रेव्ही चवीला छान लागते. आता हे सगळं मी व्यवस्थित परतून घेतलं आणि हॉटेल रेस्टॉरंटचं सगळ्यात महत्त्वाचं सिक्रेट म्हणजे ज्यावेळेस आपण ढाब्यावरती अशा ग्रेव्हीच्या भाज्या खातो त्यामध्ये बेसन पिठाचा वापर हा केला जातो. हलकंसं बेसन पीठ यामध्ये मी घातलेलं आहे. म्हणजेच आपला पोहे खाण्याच्या चमच्याने 1 चमचा बेसन पीठ घातलं. छान असं याला परतून घ्यायचं. ज्यावेळेस तुम्ही बेसन पीठ यामध्ये घालाल ना त्यावेळेस हलकासा यामधून सुगंध यायला चालू होतं. त्यावेळेसच यामध्ये पाणी घालायचं. छान परतल्याच्या नंतर याला पुन्हा एकदा झाकण ठेवून वाफ काढूया. का तर आपण यामध्ये बेसन पीठ घातलं होतं.
त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि फ्राय केलेली अंडी यामध्ये घालायची. आता याला पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना ते मला कमेंट करून जरूर सांगा. आणखी तुम्ही आपल्या पेजला फॉलो नसेल केलं ना तर तुम्हीसुद्धा आपल्या पेजला फॉलो करा अशा सिंपल आणि टेस्टी छान छान रेसिपी पाहण्यासाठी. आता यावरती पुन्हा थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीर गार्निशिंगपेक्षा मला अशी कोथिंबीरीची जी चव आहे ना भाज्यांमध्ये ती जास्त आवडते, त्यामुळे मी भाज्यांमध्ये कोथिंबीरीचा वापर थोडासा जास्त करते. तुम्ही कोथिंबीरचा वापर थोडा कमी केला तरी देखील चालणार आहे. आता यामध्ये ना 1 ग्लासभर पाणी मी गरम करून घेतलेलं आहे. गरम पाणीच यामध्ये घालायचं, थंड पाणी घालायचं नाही, नाहीतर चव बिघडण्याची शक्यता असते, दुसरं बाकी काहीही नाही. आता यामध्ये मी पाणी गरम करून घातलेलं आहे. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता यावरती झाकण ठेवून ही अंडा ग्रेव्ही आपल्याला एक 5 ते 6 मिनटासाठी शिजवून घ्यायची आहे. चमचमीत अंडा मसाला किंवा अंडा ग्रेव्ही खाण्यासाठी तयार आहे. गरमागरम फुलके चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता. रेसिपी कशी वाटली ना ते मला कमेंट करून जरूर सांगा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. इथे तुम्ही बघू शकता मस्त असं मी ताट वाढून घेतलेलं आहे. गरमागरम फुलके सोबतच गरमागरम वाफाळता भात, मस्त कॉम्बिनेशन आहे. कधी सुट्टीच्या दिवशी जर काही चमचमीत बनवून खाण्याची इच्छा असेल तर असा झणझणीत अंडा मसाला तुम्ही बनवू शकता. खूप सिंपल आणि टेस्टी ही रेसिपी आहे. या जागेवर तुम्ही चिकन किंवा दम आलू देखील अशा पद्धतीने बनवू शकता. तर चला मंडळी, आजची ही रेसिपी तुम्ही ट्राय करा. मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.